या ठिकाणी सुरेंद्र दसवडकर यांच्याकडून पारितोषिक आलंय। या मॅच मध्ये ज्यांनी अंपायरिंग केली होती समितजी जोशी आणि तुझ्या बरोबर अंपायरिंगला शुभम यांच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आहे। समीर सर तुमच्याकडे घ्या, तुम्ही त्यांना देऊन टाका। बरा दसवडकर तुम्ही इकडे आहो, दसवडकर इकडे या, मॅच चालू होते, त्यांचा एक प्लेअर यायचा आहे। बरा तुमच्या हस्ते द्या। समीर सर या लवकर, चला पटकन। नाही नाही तसं नको, हा यांचा फोटो काढा। पंचांना देखील या ठिकाणी पारितोषिक आहे। वेल प्लेड। ओके आता मॅचला सुरुवात होईल। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। थँक्यू थँक्यू। पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। शैलेश भाऊ निवंगुणे सरांचे मनापासून आभार। मॅचला लगेचच सुरुवात होते। सेमी फायनलचा पहिला सामना आदिश्री एंटरप्राइजेस अमित दादा पाटील विरुद्ध संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान केतन दादा पाटील। या दोन तगड्या संघांमध्ये तगड्या फौजांमध्ये ही घनघोर लढाई आता सुरू होणार आहे। फर्स्ट सेमी फायनल ऑफ सिंहगड रोड प्रीमियर लीग 2023 सीझन नंबर 3 मॅच होते सुरू। पहिलं षटक प्रवीण तर गोलंदाजी फलंदाजीसाठी दादा अशोक गायकवाड। कव्हरला खेळलेला हा फटका एक्स्ट्रा कव्हर अगदी तयार आहे, धाव मिळू शकत नाहीये। शांत दादा गायकवाडचा एक वेगळा अप्रोच बघायला मिळाला। 2 बळींसाठी 500 रुपयाचं बक्षीस सन्मान्य रोहिदासजी पासलकर यांच्याकडून प्रवीणला हे पारितोषिक जाहीर करण्यात आलेलं आहे। ड्रोन एवढा खाली नका आणू। ज्यावेळेस फलंदाज बॅटिंग करत असतो त्याचं कॉन्सन्ट्रेशन खराब होऊ नये याची काळजी सगळ्यांनी लोकांनी घ्या। आम्ही घेतो, कॅमेरामन देखील घेत आहेत। ड्रोनचे ऑपरेटर ज्यांना रायडर म्हणतात किंवा पायलट म्हणतात त्यांना विनंती आहे की आपण काळजी घ्या। वाह वाह दादा गायकवाड साठी हा ओ हो बंगाली रसगुल्ला होता। शानदार षटकार। 6 धावांनी सुरुवात होते। दादा गायकवाडची दादागिरी सुरू झाली। एक आक्रमक हो इथे स्लॉक केला चेंडूला। गॅप आहे, गॅप नाही तिथे आणि खराब क्षेत्ररक्षण। संदीप भाऊ पोकळे यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी दादा गायकवाड साठी 2000 रुपयाचं पारितोषिक। प्रवीणचा चेंडू ओहो गॅप, सुंदर गॅप, कव्हर आणि मिड ऑफ मध्ये गॅप, चेंडू सीमारेषा पार। 4 पडला। 1 षटकार 2 चौकार 14 धावा। मध्ये दादा गायकवाडचा प्रचंड राडा मैदानामध्ये आपण बघतोय। पहिला चेंडू त्याने अत्यंत शांत खेळला आणि तिथून पुढे मात्र हा बर्फ वितळला
त्याची मात्र मोठी आग मैदानामध्ये आपण पाहिलेली आहे. अत्यंत वेगवान, पुन्हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर, एकही तर तो ज्वालामुखी आहे, तो सुनामी आहे, तो भूकंप आहे की तो महाप्रलय आहे. अत्यंत प्रलयकारी फलंदाजी इथे मैदानामध्ये. महापूर असेल, भूकंप असेल, अशा प्रत्येक ठिकाणी जर नागरिकांच्या मदतीला पहिल्यांदा धावून कोण जात असतील तर ती आमची चौकातली पोरं. आणि याच चौकातल्या पोरांचं वास्तवदर्शी चित्रण आपल्या चित्रपटातून टेनिस क्रिकेटचेच प्रसिद्ध खेळाडू आयडियल स्पोर्ट्स वरती ज्याने निश्चित क्रिकेटचे धडे गिरवले, दयाभाई अर्थात आपले देवेंद्रजी गायकवाड यांनी दिग्दर्शित आणि अभिनीत केलेला चित्रपट चौक सध्या 19 मेला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे. आपण अवश्य जाऊन बघा. इथे दादा गायकवाडचा राडा आपण पाहिलाय. निश्चित हा भयानक राडा आहे. धावफलकावरती 24 धावा. संदीप कदम गोलंदाजी मार्क वरती डिझास्टर मॅनेजमेंट करण्याची गरज आहे. महाप्रलय आल्यानंतर जसं आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंट असतं, आता हे संदीप कदम डिझास्टर मॅनेजमेंट कसं करणार ते बघायचंय. एक सिंगल इथे प्राप्त होते. निश्चित दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये, कारण दादाला जो मोमेंटम मिळालाय तो इथं कायम ठेवण्याचा प्रयत्न असू शकतो आदिश्री एंटरप्राइजेसचा. धावफलकावरती आपण बघणार आहोत धावा 25, षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. चौक म्हणजे फक्त 4 रस्ते एकत्र येतात म्हणजे चौक नसतो, तर 4 विचारांची लोक एकत्र आली की होतो चौक. चौक म्हणजे युनिटी असते. सण उत्सव जयंती पुण्यतिथीचा कार्यक्रम हा चौकातच. मिरवणूक वरात चौकात, आंदोलन उपोषण सुद्धा चौकात, मोर्चा रॅली सत्कार देखील चौकातच आणि गुन्हेगारी सुद्धा चौकातच. चौक म्हणजे छपरी टपोरी पोरांचा अड्डा नसतो, तर एकमेकांना मदत करणारी, अडीअडचणीला धावून जाणारी पोरं तुम्हाला हमखास चौकातच भेटतील. लॉकडाऊन मध्ये मदतीला कोण येत होतं तुम्ही बघितलेलं आहे. उंच आकाशामध्ये चेंडू, इथे फलंदाज बाद, धक्का बसेल. इथे एक यश मिळवून देत धावा काही प्रमाणात रोखलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 24 धावांची टोलेबाजी झाल्यानंतर या षटकामध्ये धावा आपण पाहिले रोखलेल्या आहेत. त्या केवळ 3 धावा आतापर्यंत प्राप्त झाल्यात आणि एक गडी देखील बाद केलेला आहे संदीप. सन्माननीय बाळासाहेब शेळके यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागोपाठच्या 3 षटकारांसाठी ओनली फॉर दादा गायकवाड. दादा गायकवाडसाठी बक्षीस आहे आणि ही बक्षिसांची लयलूट म्हणजेच दादा. फुल टॉस चेंडू, इथे गॅप आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा.
मध्ये रोरावतोय, त्याचं नाव आहे दादा गायकवाड. एक धाव इथे प्राप्त होते. धावफलकावरती पुढे 32 धावा, षटक क्रमांक 2 ची सांगता. 32 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आदिश्री एंटरप्राइजेस तथा 11 अमित दादा पाटील यांची टीम मैदानामध्ये आहे. 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान, केतन दादा गोसावी यांची टीम मैदानामध्ये. सेमीफायनलची लढत आहे. जिंकणारा संघ फायनल मध्ये पोहोचणार आहे आणि त्यामुळेच एक कडक लढाई आपल्याला इथे अपेक्षित आहे. टॉस हरला होता आदिश्री एंटरप्राइजेस. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, मात्र धमाकेदार सलामी दादा गायकवाड कडून आपण मैदानामध्ये बघितली. काल सुद्धा दादानं नेत्रदीपक 45 धावांची इनिंग्स मैदानामध्ये साकारली होती, तर आज तो भयानक वेगवान आपल्याला बघायला मिळतोय. काल निश्चित प्रकारे तो जास्त वेळ स्ट्राईक एंडला नव्हता आणि ज्यावेळेस असे खेळाडू खेळतात ना, त्यांना रोखायचं असेल तर त्यांना नॉन स्ट्राईक एंडवरच ठेवावं लागतं. जो हॅन्सी क्रोनी सचिन तेंडुलकरच्या बाबतीत करायचा, अर्जुना रणतुंग सचिन तेंडुलकरच्या बाबतीमध्ये करायचा, त्याला ते नॉन स्ट्राईक एंडला ठेवायचे जास्त. आणि इथे आपण बघतोय दादा गायकवाड पुन्हा स्ट्राईक एंडला. नवीन षटकाची सुरुवात. गोलंदाज अविनाश शिंदे. 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. आखूट टप्प्याचा चेंडू, कट घेतली चेंडूनं, बॅकफूट पॉइंटला एक सिंगल प्राप्त होणार आहे. धावफलक 1 ने पुढे पोहोचणार आहे. इथे 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. वीरेंद्र सेहवागचं एक स्टेटमेंट, तो म्हणाला की सगळी लोक तेंडुलकरच्या पाठीमागे लागायची, त्याला बाद करायला लागायची आणि मी मात्र इकडून माझं शतक पूर्ण करून टाकायचो, माझ्याकडे कोणी लक्ष द्यायचं नाही. 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फलंदाज आकाश काळे ऑन स्ट्राईक. सामना करेल गोलंदाज अविनाश शिंदेचा. आखूट टप्प्याचा चेंडू. परत एकदा आकाशनं त्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे. एक धाव एव्हाना, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे प्राप्त होणार आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? निश्चित नाही. या 2 धावांबरोबर धावफलक 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 35 ऑन बोर्ड. अविनाश शिंदे गोलंदाजी मार्कवर. पॉवर प्ले संपलेला आहे. पॉवर प्लेच्या नंतर आपण पाहिलं की क्षेत्ररक्षणाच्या मर्यादा देखील काहीशा प्रमाणात शिथिल होतात. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतात, तिथे 5 क्षेत्ररक्षक आपल्याला दिसतात. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, डीप एक्स्ट्रा कव्हर, डीप लॉंग ऑफ, 5 क्षेत्ररक्षकांची रचना आहे. आणि याबरोबरच अविनाश शिंदे. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न इथे मात्र फसलेला. अपील मागितलं जातंय आणि लगेच जेलबादसाठी कुठलाही रेफरल नाहीये. एज साठी कुठलाही रेफरल नाहीये आणि त्यामुळेच पंचांना विनंती, अशा प्रकारचे रेफरल्स वरती कॉल करू नका. धावफलकावरती 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. आदिश्री एंटरप्राइजेस प्रथम फलंदाजी करताना आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. तर चेंडू हाताला लागलेला आहे आणि फलंदाज नाबाद आहे. तर चला, पंचांचं लक्ष किती बारीक आहे आणि फायनलचा दिवस म्हटल्यानंतर खेळाडूंनाच प्रेशर नसतो तर तो पंचांना सुद्धा असतो आणि त्यामुळं अधिक काळजीनं, अधिक बारकाईनं पंचांना काम करावं लागतं. समित जोशी यांच्या बरोबर शुभम गाडे आणि अजून आपली इतर टीम आहे. रमजान शेख आणि निलेशजी धनकवडे. ओ हो हो हो, इथे धमाल फलंदाजी. पुन्हा षटकार. युवा नेते संदीप भाऊ शेळके उपस्थित आहेत आणि महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये ते कार्यरत आहेत. संदीपजी शेळके साहेबांकडून कोणत्याही खेळाडूनं लागोपाठ 3 षटकार मारले तर त्याच्यासाठी
1000 रुपयाचं बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे. 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक इथे प्रगती पथावरती. या षटकामध्ये एक षटकार जरूर आलेला आहे, मात्र 10 धावा आतापर्यंत केवळ प्राप्त झालेले आहे. सन्माननीय अमरजी खेडेकर यांचं आगमन झाले, आपलं मनपूर्वक स्वागत. तर 40+ दुसरं बक्षीस सन्माननीय अमरजी खेडेकर यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले 20,000 रुपयाचं बक्षीस. या दानी हातांसाठी आम्ही मनापासून धन्यवाद देतो. व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे, देता देता या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे. वा, इथे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. 2 धावा दादा गायकवाडला मिळतील. 3 बॉल दादा गायकवाडने फेस केले, 3 बॉल आकाश काळेने फेस केले. एकूण 12 धावा या षटकामध्ये आणि याच बरोबर षटकाची होईल सांगता. 3 षटकांचा खेळ संपला. 44 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आदिश्री एंटरप्राइजेस. इथे संपलेले आहेत. पुढचं गोलंदाजीचं पृथक्करण कसं असणार आहे? संदीप कदमनं निश्चित धावा रोखण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं, पहिल्या षटकामध्ये 24 धावा, तर दुसऱ्या षटकामध्ये संदीप कदमची गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहिलं होतं. दुसरं षटक टाकलं होतं संदीप कदमनं. 8 धावा देत 1 गडी बाद केला होता. ज्या डिझास्टर मॅनेजमेंटची आपण चर्चा करत होतो की एखादं नुकसान झालेलं आहे, त्यानंतर नुकसान भरून काढण्यासाठी जी यंत्रणा असते आणि ती यंत्रणा ऍक्टिव्हेट करत संदीप कदमनं इथे धावा रोखल्या होत्या. 8 धावा देत 1 गडी बाद केला होता. त्यानंतरच्या षटकामध्ये 12 धावा अविनाश शिंदेने खर्च केलेल्या आहेत. गडी बाद करताना यश आलेलं नाहीये. पुन्हा एकदा संदीप कदम गोलंदाजी मार्कवरती. प्रामुख्यानं एक फलंदाज म्हणून संदीप कदमची परिचय होता, मात्र इथे गोलंदाजीमध्ये देखील आपला प्रभाव. पहिला चेंडू ऑफ व्हॉली मिड विकेटला क्रॉस द लाईन. आकाश काळेचा दुसरा षटकार. षटक धावपलकावरती आलेला आहे. चौथं षटक पाहू शकतो आपण. उजव्याच्या बाहेर हलकासा कट केला चेंडूला. थर्ड मॅनला 1 धाव. आकाश काळे. आकाश काळेने सुद्धा ताबडतोड फटकेबाजी, ज्यावेळेस त्याच्या रडार मध्ये चेंडू येतो ना, त्याने तो फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. हे महत्वाचं आहे की एखादा समोरचा खेळाडू असल्यानंतर, तगडा खेळाडू समोर असल्यानंतर प्रेशर ऑलवेज त्याच्या सपोर्ट वरती येत नाही, म्हणजे त्या जो दुसरा खेळाडू असतो त्याच्यावरती नसतं आणि त्यामुळे तो अधिक चांगली फलंदाजी करू शकतो. आकाश काळेच्या बॅटिंग मधून आपल्याला तेच बघायला मिळतंय. संदीप कदम समोर दादा गायकवाड. यस, दादागिरी. षटकार. धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक मैदानामध्ये सुरू असताना आपण बघू शकतो ही मॅच दादा गायकवाड समोर कोणताच अस्त्र प्रभावी ठरत नाही. दादा गायकवाड बाद झाला.
63 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, मात्र 13 चेंडू मध्ये 45 धावा दादा गायकवाड. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न, याबरोबरच एक सिंगल इथे प्राप्त होईल आणि धावफलक 1 ने पुढे पोहोचणार आहे. 64 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कोणताच चेंडू दादाला रोखू शकत नाही, ही परिस्थिती आपण बघतोय. 64 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लेग बाईटचा इशारा आला होता यावेळेस. दादा 14 चेंडू मध्ये 45 धावसंख्येवरती नावादे, अर्धशतकापासून मात्र 5 धावा दूर. काल देखील 45 वरती तो बाद झाला. रिव्हर्स अटेम्प्ट, हवेमध्ये चेंडू आहे, एलिव्हेशन मजबूत आणि एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. आकाश काळे का बसेल तो दुसरा. 2 गडी बाद, 64 धावा, 4 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. तर बघूया यानंतरची मॅच असेल. मी आयोजकांना विनंती करेल लगेचच आपण घोषणा करूया. अमित दादा पाटील यांचा आदिश्री एंटरप्राइजेस, केतन दादा गोसावी यांचा संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान. सेमीफायनलचा हा अद्भुत थरार आपल्या समोर आहे. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण घेतलं होतं. दादा गायकवाडची फलंदाजी पुन्हा एकदा बहरलेली आहे आणि इथे धमाल उडवून दिली त्याने. आकाशनं त्याला चांगली साथ दिली. ज्यावेळेस दोन्ही बाजून हल्ला होतो त्यावेळेस मात्र खूप अडचणीचा सामना करावा लागतो क्षेत्ररक्षकांना. त्याचाच प्रत्यय इथे आला. तर नवीन षटक सुरू होणार आहे. गोलंदाज अविनाश शिंदे गोलंदाजी मार्क वरती. संदीप कदमचं 2 षटकं आपण पाहिली आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च करताना विकेट प्राप्त झाली. तर दुसऱ्या षटकामध्ये देखील एक यश प्राप्त झालं संदीप कदमला. मात्र या षटकामध्ये अधिकच्या धावा खर्च करावे लागले. अविनाश शिंदेला बोलवलं जाते. परत 12 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या अविनाश शिंदेनं आणि तोच अविनाश परत एकदा दादा गायकवाड समोर. 14 चेंडू 45 धावा दादा गायकवाड. रिव्हर्स अटेम्प्ट, इथे क्षेत्ररक्षक अगदी समोर आहे आणि त्यामुळे धावांची शक्यता अधिकची नाहीये. 1 धाव प्राप्त होणार आहे. धावफलक 65 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 65 ऑन बोर्ड. विकी कांबळे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. आज प्रेक्षकांची उपस्थिती निश्चित मोठी आहे. सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आज इंडियन आर्मीची टीम देखील मैदानामध्ये इथे पार्टिसिपेट होताना आपण बघणार आहोत. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस देखील सेलिब्रिटी मॅच मध्ये येतील. उजव्याच्या बराचसा बाहेर टाकलेला अविनाशचा चेंडू वाईड घोषित करतायत पंच. एक अतिरिक्त धावे बरोबर 66 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक एव्हाना सुरू झालेला आहे. 40+ थरार देखील आज आपल्याला बघायचा आहे. 40 ओलांडलेल्या खेळाडूंचा देखील अद्भुत खेळ या मॅचच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. एक फायनल, ग्रँड फिनाली, 40+ फायनल देखील आज होणार आहे आणि त्याच बरोबर आज मुख्य फायनल देखील होणार आहे. एक सेलिब्रिटी मॅच आज रेलचेल आहे, सामन्यांची रेलचेल. वाह, चेंडू आकाशामध्ये. इथे 1 धाव 2 धावा प्राप्त होणार आहे आणि 2 धावांबरोबरच धावफलकावरती आहेत धावा 68. लाईट ऑपरेटर आम्ही विनंती करतो आपण रेडी राहा आणि लाईट्स ऑन करा. तर रेलचेल आहे, धावांची रेलचेल इथे आहे. प्रचंड धावा मोठ्या वेगाने येताना आपण बघतोय. एखाद्या शाही विवाहामध्ये आपण जातो तिथे पदार्थांची रेलचेल असते. पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे 19 मेला चित्रपटांची रेलचेल आहे. चौक येणार आहे. त्याचबरोबर फकाट हा एक धमाल विनोदी चित्रपट सुद्धा येणार आहे. आपलेच देवेंद्रजी गायकवाड यांनी दिग्दर्शित केलेला चौक जरूर बघा आणि माझे बंधू हेमंत ढोमे यांच्या अभिनयातून साकारलेला फकाट जरूर बघा. 68 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक मैदानामध्ये सुरू. रेलचेल, आम्ही रेलचेलची चर्चा करत होतो. सगळी रेलचेल आहे. नवीन चेंडू घेऊन अविनाश शिंदेला आपण बघाल गोलंदाजी मार्कवर. तर याबरोबरच एक सुंदर चेंडू अविनाशचा विकीसाठी टाकलेला
एक धाव इथे प्राप्त होणार आहे धावफलकावरती 68 धावा. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं जी चूक झाली होती की बऱ्यापैकी आपण दादा गायकवाडला नॉन स्ट्राईक एंडला बघितलं होतं खूप काळ, आणि त्यामुळंच जो अपेक्षित धावगती ती राखताना थोडासा मागे होता. मात्र शेवटच्या षटकामध्ये दादा गायकवाडने लीडिंग करत स्कोर खूप पुढे नेला. मात्र या सामन्यामध्ये ही चूक सुधारली की दादा गायकवाड जास्तीत जास्त स्ट्राईक राहील याची काळजी त्यांच्या खेळाडूंनी घेतलेली आहे. हे महत्वाचं होतं. इथे मात्र लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव येणार आहेत आणि षटक आपण बघू शकतो. 5वं सुरूच आहे. 68 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रभावी ठरला अविनाश इथे. 3 चेंडू लागोपाठचे निर्धाव. दादा गायकवाड नॉन स्ट्राईक एंडला असेल तर धावा थांबतात. आकाश काळे जोपर्यंत होता तोपर्यंत थांबत नव्हता. आकाशने देखील धमाल फलंदाजी केली होती. मात्र विकी कांबळे थोडासा इथे मोठे फटके एक्झिक्यूट करायला कमी पडतोय. 3 चेंडू डॉट आलेले आहेत. 5व्या षटकामध्ये धावफलक 68 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. यस, वाईडची घोषणा इथे येणार आहे. एक अतिरिक्त धाव 69 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये आदिश्री एंटरप्राइजेस. 5वं षटकातील शेवटचा चेंडू गोलंदाज अविनाश शिंदेकडून आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी ओव्हरऑल. 11 चेंडूमध्ये 17 धावा गडी बाद करताना जरी यश आलेलं नसेल तर धावा रोखल्यात अविनाशनं, त्याचे कौतुक करायला पाहिजे. 17 धावा आतापर्यंत केवळ खर्च झालेल्या आहेत. बाहेरची कड घेतल्यानंतर निश्चित प्रकारे धावा घेण्याचा प्रयत्न होता, मात्र दादा गायकवाडनं नकार दिलेला आहे. एक धाव घेऊन त्याच्यानंतर स्ट्राईक चेंज होणं हे संघासाठी परवडणारं नसेल. तर षटक संपलंय. 5 षटकांचा खेळ संपला. 69 धावा आदिश्री एंटरप्राइजेस 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक आता सुरू होणार आहे आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज निवडलेला आहे गजानन शिंदे. अशोक गायकवाड स्ट्राईक एंड वरती 15 चेंडू मध्ये 46 धावा. खरं तर 13 चेंडू मध्ये 45 धावा पूर्ण झाल्या होत्या. मात्र त्या आणि इथे सुद्धा दादा गायकवाडचा षटकार. यांच्याकडून या अर्धशतकासाठी दादा गायकवाडला किती सर? उजव्या बाहेर वाईडची घोषणा इथे येणार आहे. 76 धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचं षटक अजून सुरूच आहे. पहिल्या बॉल पासून जो धडाका दादा गायकवाडनं सुरू केलेला आहे तो थांबायला तयार नाही आणि धमाल षटकार आपल्याला बघायला मिळाले. डोळ्याचे पारणे फेडणारे फटके आपण आज बघितले या मैदानावरती दादा गायकवाड कडून. मिस टाइम शॉट, गोलंदाज तिथे खाली पोहोचला या सेकंड आणि दादा गायकवाड ची फलंदाजी मात्र इथे समाप्त होईल.
तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि दादा गायकवाड एक नेत्रदीपक अशी 51 धावांची सहज 52 धावांची सहज सुंदर खेळी उभी करून दादा गायकवाड पवेलियन मध्ये परततोय. 76 धावा तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि बघायचे आता नवीन फलंदाज अमीर नासी मैदानामध्ये दाखल. सन्मान्य बाळासाहेब पावसकर यांचं आगमन झालेलं आहे. मनापासून स्वागत. संदीपजी शेळके साहेबांकडून 1000 रुपयाचं बक्षीस आपण स्वीकार करा. दादा गायकवाड यापुढे. दादा गायकवाड यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी संदीपजी शेळके साहेबांकडून दिले जाईल. दिशा बदलतोय चेंडू सातत्यानं क्षेत्ररक्षकांना सतावतोय मात्र इथे मिळतील 2 धावा. धावफलकावरती 78 तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये शेवटच्या षटकातील अगदी काही चेंडू इथे शिल्लक आहेत. एक डाव पूर्ण होईल आणि पुन्हा एकदा इथे दुसरा डाव सुरू होईल. संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान किती धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरत आहेत हे बघायचं आपल्याला. अजून काही चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. गोलंदाज गजानन शिंदे. खाली राहिलेला चेंडू यावेळेस मात्र ऑपरेटरला विनंती, लाईट ऑपरेटर्स आपण कृपया लाईट्स ऑन करा. 78 धावा तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण बघतो आहोत. तर मला वाटतं पुढचा सेमीफायनलचा सामनाही निश्चित झालेला आहे. एबी टायगर्स विरुद्ध महेश भाऊ शहाजीराजे मते क्रीडा प्रतिष्ठान या 2 संघामध्ये यानंतरचे सेमीफायनल होणार आहे. दोन्ही ओ हो 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 ड्रॉप होईल काय शेवटच्या षटकामध्ये आणि फलंदाज मात्र बाद होईल. 79 धावा स्ट्राईक एंडला ऋषिकेश पासलकर, नॉन स्ट्राईक एंडला तर गजानन शिंदेचे षटक 11 धावा त्यांना मोजल्यात. एक गडी बाद करण्यात दादा गायकवाडचा बळी त्यानं टिपलेला आहे. हो 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 इथे पायचे फलंदाज कोठे खेळायला आलेला आहे. अगोदरच त्याने ठरवली पोझिशन आणि त्यामुळं गोलंदाजाने चेंडू टाकलेला नाहीये. बघू शकतो 80 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये आणि याच बरोबर परत एकदा गजानन शिंदे पुढे टाकलेला चेंडू कव्हरला खेळला. क्षेत्ररक्षक तिथे टिपला झेल यावेळेस आणि फलंदाज बाद. 5 गडी बाद 80 विजयासाठी चार विचाराची माणसं ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस होतो चौक. चौक म्हणजे युनिटी. सण उत्सव जयंती पुण्यतिथी चौकातच आपण साजरी करतो.
खेळाडू देवेंद्र गायकवाड उर्फ दया. 19 मे रोजी आपण बहुचर्चित चित्रपट आपला चित्रपट जरूर चित्रपटगृहात जाऊन बघा. आपल्यातीलच कहाणी असलेला आपला चित्रपट म्हणजे चौक. तर जाऊया मैदानामध्ये जिथे एक घनघोर लढाई सुरूच आहे. 81 धावा 6 षटकामध्ये आव्हान निश्चित तगड आहे. मात्र संभाजी राजे गोसावी प्रतिष्ठान संघ सुद्धा बर्फाचा गोळा नाहीये. तो सुद्धा तगडा कणखर पाषाण आहे आणि दोन कणखर पाषाणांची दोन अजस्र कड्यांची लढाई आपल्याला या मैदानामध्ये बघायची. आणि ज्या वेळेस संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान फलंदाजीसाठी उतरेल प्रत्यक्षात ठिणगी पडेल, आगीचा आगडोंब उसळेल आणि या आगीमध्ये कोण होरपळणार याचं उत्तर देखील आपल्याला मिळेल. कोण सही सलामत बाहेर पडणार याचं उत्तर देखील आपल्याला मिळेल. मात्र आपण कुठेही जाऊ नका, बघत रहा सिंहगड रोड प्रीमियर लीग 2023 आणि ऐकत रहा शैलेश निवंगुणे सरांना. थँक्यू.
करून घ्या. मला वाटतं लाईट्स लागलेल्या आहेत. देवाभाऊ तुम्ही वरतून खाली का गेले? ऐका ना, त्यांच्या बरोबर मी पण आहे. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. रोजा सरांचं देखील शुभागमन झालंय. आमचे परम मित्र देवाभाऊ आणि रोजा सर आज ते इथे उतरलेत म्हटल्यानंतर आज कुछ तुफानी करते हैं. चला मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर 80 धावा त्या तब्बल अनिल भूमकर या संघाने नक्कीच पूर्ण केल्या होत्या. परंतु आता देखील आपण पाहिलं तर आदिश्री एंटरप्राइजेस या संघाने देखील तब्बल 6 षटकामध्ये 80 धावा केल्या. हॅलो हॅलो जोडी मैदानामध्ये पहिला चेंडू पिंटू मांगडे पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु म्हणावा तसा प्रॉपर टायमिंग होत नाहीये. धावबादचा जोरदार अपील केलाय, परंतु पिंटू मांगडे यांच्या हाताला काहीशी दुखापत आहे का बघा. कारण ऍक्च्युली त्यांच्या हाताला पहिल्यापासून दुखापत होती, परंतु ती दुखापत त्यांनी दूर करून या स्पर्धेमध्ये खेळण्याचा प्रयत्न केलाय. परंतु काहीशी इजा झाली का पहा. थोडंसं पाणी आतमध्ये घेऊन गेलं तर बरं होईल. आयोजक प्लेयर घेऊन गेलात तरी चालेल. अनिल भाऊ भूमकर साहेबांना विनंती की आता आपल्या संघाबरोबर नाही तर व्यासपीठावरती थोडा वेळ बसा. आणि शिंगारी साहेब आपण देखील बसा, कारण तुमचा संघ या ठिकाणी हरलेला आहे. दत्ताभाऊ करंजकर यांचं देखील शुभागमन होत आहे. सर आपल्याला देखील विनंती आहे की आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आमचे पोलीस मित्र अच्छा स्वतःहून हरलेत का? बरं. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर 1 धाव पूर्ण केली आहे. धावसंख्येचा शुभारंभ केला जातोय. पुढचा चेंडू अविनाश शिंदेसाठी. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टाइम स्ट्रोक, झेल टिपला जातोय. पहिला फलंदाज अविनाश शिंदे गोल्डन डकचा शिकार. बॅक टू द पॅव्हेलियन. यानंतर होणारा जो सामना आहे तो सामना असेल महाराष्ट्र पोलीस दल आणि त्यांच्या विरोधात इंडियन आर्मी. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर यायचं आहे, व्यासपीठासमोर यायचं आहे. त्याचबरोबर वडगाव बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते, त्याचबरोबर उद्योजक कैलाश मामा येवले यांचं शुभागमन होतं. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय मान्यवरांचं शुभागमन होतं. या मान्यवरांच्या माध्यमातून 40+ मधील प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 31,000 रुपयांचं पारितोषिक यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत, मनपूर्वक असे आभार. हा चेंडू मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु कुठल्याही प्रकारची धाव मात्र नसेल. चेंडू निर्धाव आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 1 या धावसंख्येवरती 1 फलंदाज बाद झालाय. पहिले षटक
पण पाहतोय पिंटू भाऊ मांगडे त्या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारा खेळाडू मात्र सुरेखरित्या गोलंदाजी करतोय आणि त्या दरम्यान सातत्याने चेंडू निर्धाव आहेत. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्र धावसंख्येमध्ये आपण पाहिलं तर एका धावेने वाढ होते. धावसंख्या होते ती 2 धावा. सुरेख अशी गोलंदाजी पिंटू भाऊ मांगडे यांची आपण पाहतोय. पुढचा चेंडू, संदीप कदम मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा ओ, झेल मात्र सुटलाय. अगदी सोप्पा झेल सुटलाय असंच म्हणावं लागेल. इंडियन आर्मी संघाचे कर्णधार आलेले आहेत आणि महाराष्ट्र पोलीस दलाचे कर्णधार देखील आलेले आहेत. मी अनिलजी भूमकर साहेबांना विनंती करेल, त्याचबरोबर कैलास मामा येवले, अमरदादा खेडेकर, चला आपण सर्वांनी टॉस करण्यासाठी. शिंगारे साहेब आपण पण या, जे मान्यवरवरती दत्ताभाऊ करंजकर या आपण, कारण आपल्या भागामधील हे सर्व पोलीस मित्र आणि त्याचबरोबर इंडियन आर्मी या दोन संघांमध्ये प्रेक्षणीय लढत जी मैदानामध्ये संपन्न होणार आहे. पुढील मॅचचा टॉस देखील होतोय. एका बाजूला आपण पाहतोय इंडियन आर्मी आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस दल. या दोन संघांमध्ये या ठिकाणी नाणेफेकीचा कौल होतोय. मान्यवरांवरती आपण पाहतोय शिंगारे साहेब आहेत, त्याचबरोबर दत्ताभाऊ करंजकर आहेत, अनिलजी भूमकर आहेत, कैलास मामा येवले आहेत, अमरदादा खेडेकर आहेत, त्याचबरोबर रोहनजी करंजकर आहेत, त्याचबरोबर प्रेमजी करंजकर आहेत. दोन्ही संघाचे संघनायक देखील आहेत. एका बाजूला शैलेश सातव आहेत, त्याचबरोबर सागर सर देखील आहेत. एक मोठी मॅच, प्रेक्षणीय मॅच या ठिकाणी संपन्न होते आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पुढील मॅच ज्या होणार आहेत त्यासाठी 20 रुपयाचं नाणं या ठिकाणी टॉससाठी वापरलं जाईल आणि प्रेक्षणीय सामन्याचा टॉस या ठिकाणी संपन्न होतोय अनिलजी भूमकर यांच्या शुभ हस्ते. आणि टॉस या ठिकाणी इंडियन आर्मी या संघाने जिंकलाय आणि विजेत्या संघासाठी ते नाणेफेकी नाणं नक्कीच असेल. 5 ओव्हरची मॅच आहे. कॉर्डलेस माईक तिकडे नशाकडून घ्या. कॉर्डलेस माईक, कॉर्डलेस माईक द्या जरा. पहिल्या चेंडूवरती सागर शेडगे यांच्या बॅटमधून आलेला षटकार. धावसंख्या होते ते 8 धावा. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र उजय एसटीच्या खूपच बाहेर नसावा, मला वाटतं पंचांनी त्या ठिकाणी हा मात्र चेंडू डॉट बॉल या ठिकाणी घोषित केला. अशोक गायकवाड उर्फ दादा गायकवाड आपल्या फलंदाजीमध्ये दादागिरी दाखवतच होता, त्याचबरोबर गोलंदाजीचा भार देखील त्याच्या खांद्यावरती आहे. सुरेखरित्या चेंडू हाताळतोय. पुढचा चेंडू, हा फटका पुन्हा एकदा सुरेख, चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार.
मात्र मैदानामध्ये आलाय. अशोक गायकवाड याच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेतला जातोय. आतापर्यंत अशोक गायकवाड याने 4 चेंडूमध्ये 18 धावा खर्च केल्यात, त्यामध्ये 3 षटकारांचा समावेश आहे आणि सागर शेडगे यांच्या बॅटमधून येत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणारा हा खेळाडू संभाजीराजे गोसावी या संघाच्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू सागरसाठी काहीसा व्यत्यय नक्कीच येतोय. मला वाटतं फलंदाजाचं त्या ठिकाणी लक्ष नव्हतं आणि गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होता, त्यामुळे या ठिकाणी पंचांनी डेड बॉल मृत बॉल म्हणून घोषित केला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 धावा झाल्या. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं सुरू आहे आणि धावसंख्या 20 धावा झाले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस, फुल्लर लेनचा चेंडू हाताळला. फलंदाज नक्की स्वतःवरती नाराज आहे, कारण लेंथ मधला चेंडू होता, फुल्लर लेनचा चेंडू होता, त्यावरती प्रहार करणं नक्कीच सोपं, परंतु जजमेंट त्या ठिकाणी घेता आलं नाही. चेंडू मात्र डॉट बॉल आहे. धावसंख्या 20 वरती स्थिरावली आहे. या षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, त्यावरती केलाय प्रहार, चेंडू भिरकावलाय. आज बघतोय मागच्या षटकामध्ये तब्बल 4 षटकार त्याच्या बॅटमधून आले, म्हणजे ही मॅच रंगतदार होणार, कारण प्रमुख गोलंदाजाच्या वरती चढवलेले हे आक्रमण आणि त्या आक्रमणामध्ये प्रतिस्पर्धी संघ नक्कीच चिंतेत पडला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा झाल्यात. आता मात्र समीकरण असेल 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 55 धाबींची गरज आहे, म्हणजे सामना रंगतदार होणार आहे. पहिलं षटक आपण पाहिलं तर पिंटू मांगडे यांनी एक फलंदाज बाद करत असताना फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पिंटू मांगडे त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतात. वैयक्तिक कोट्यातील दुसरं आणि संघासाठी 3रं षटक त्या ठिकाणी हाताळलं जातं. सुंदर असं नियोजन, सुंदर असं आयोजन आपल्याला सिंहगड रोड प्रीमियर लीग दरम्यान आपल्याला पाहायला मिळतंय. आपल्या भागातील सर्व पोलीस मित्र आणि आयोजन कमिटीने अगदी सुंदर आणि देखणं स्वरूप या स्पर्धेला देण्याचा सातत्याने जो प्रयत्न केला आहे तो मात्र आपल्याला यशस्वी होताना पाहायला मिळतोय. पुढचा षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू शरीर भेदक माराय, चेंडू मात्र निर्धाव जातोय. आक्रमण करावं लागणार आहे, परंतु प्रत्येक चेंडूवरती आक्रमण करणं कितपत योग्य आहे, कितपत निर्णय योग्य आहे ते नक्कीच पाहावं लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 26 धावा झाल्यात. 55 धाब्यांची गरज आहे. अजून देखील 23 चेंडू आणि 55 धाबा हे समीकरण आहे, म्हणजे प्रत्येक चेंडूमध्ये 2 धाब्यांची गरज आहे. स्विच हिटचा प्रयत्न, काय फटका सजवलाय. संगीत वाजवताय, परंतु काही वेळाने वाजवत जा, लगेच वाजवू नका. स्विच हिटचा फटका, षटकार. धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या 32 धावा झाल्यात. पुढचा चेंडू संदीप कदम सारांसाठी. हा चेंडू मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फसलाय. जोरदार अपील आहे. अपील मात्र त्या ठिकाणी फेटाळून देण्याचं काम पंचांनी केलंय. कॅचला रिव्ह्यू नाहीये मला वाटतं दादा, कॉट बिहाइंड साठी नाही, कारण अल्ट्रा एजचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं आपल्याकडे साधन नाहीये की अल्ट्रा एज कळेल.
धावसंख्या जर आपण पाहिली तर 32 धावा झाल्यात. 33 धावा झाल्यात का? 33 धावा झाल्या. आता पुन्हा एकदा सागर शेडगे आपण पाहतो स्ट्राईकला, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 षटकार आलेत आणि अशा फटक्यांची गरज संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघाला नक्कीच असेल, कारण गोलंदाजांनी केलेली खर्ची गोलंदाजी आता मात्र सागर शेडगेच्या बॅटमधून आपण षटकार पाहतोय आणि तो पुन्हा एकदा सज्ज आहे. आता बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. एका बाजूला सागर शेडगे, दुसऱ्या बाजूला पिंटू मांगडे. हा चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, झेलाची संधी, झेल टिपला जातोय. फलंदाज क्रमांक दुसरा सागर शेडगे बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. नवीन बॅटर आहे गजानन. या फलंदाजाकडे देखील तितकीशी ताकद आहे, परंतु सागर शेडगेने जे षटकार खेचले ना, त्यावेळेस त्यांच्या डगआउटमध्ये काहीसं उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. तो बाद झालाय. त्यानंतर मात्र आपण पाहतोय काहीशी चिंता त्या डगआउटमध्ये होते. 19 चेंडू आणि 48 धावेंची गरज आहे. आता सामना थोडासा दूरवरती आहे, परंतु संदीप कदम आणि गजानन हे दोन्ही बॅटर कशा प्रकारे कामगिरी करतात ते पाहायचं. परंतु पिंटू मांगडे पुन्हा एकदा यश मिळवून देतात आपल्या संघासाठी. दुसरा फलंदाज देखील त्यांच्या षटकामध्ये बाद होतोय. धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा झाल्यात. पुढचा चेंडू गजाननसाठी, पिंटू मांगडे यांचा. क्षेत्ररक्षण आपण पाहतोय दूरवरती सजवलं जात आहे. नेक्स्ट बॉल. काहीसा डगलर्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला, तो प्रयत्न फसतोय. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. हा चेंडू मात्र डॉट बॉल आहे. यानंतर होणारा जो सामना आहे तो भारतीय सेनादल म्हणजे आपण पाहिलं तर मिलिटरी आणि त्यांच्या विरोधात पोलीस मित्र अशी मॅच आपल्याला रंगताना पाहायला मिळणार आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न झाला मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि त्यामध्ये आपण पाहिलं तर इंडियन आर्मी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर या संघाचे प्रवीण हाके सर जर आपण पाहिलं तर विदर्भ रणजी ट्रॉफीचे सदस्य देखील होते आणि आज ते सैन्य दलामध्ये कार्यरत आहे. ते देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. भाऊ गायकवाड कोण आहे? पण त्यांच्या अशोक गायकवाड आहे. 100 रुपये सिद्धार्थ भाऊ गायकवाड यांच्याकडून का? सिद्धार्थ भाऊ गायकवाड या मान्यवरांकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. जो संघ या ठिकाणी जिंकेल त्यांना रोख रक्कम 100 रुपयांचं पारितोषिक येणार आहे. दिलं गेलंय. 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 48 धावींची गरज आहे. 18-48. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये 3 संपुष्टात आलाय. 33 धावा झाल्या. 3-33. 2 फलंदाज बाद आहेत. आता मात्र शेवटचे 18 चेंडू आणि 48 धावींची गरज आहे.
18 चेंडूमध्ये अजून देखील 48 धाब्यांची गरज आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये चौथ्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अमोल गाडे. षटक क्रमांक 4 स्ट्राईकला आपण पाहतोय संदीप कदम, तर नॉन स्ट्राईकला आहे गजानन. सामना अजून संपलेला नाहीये, रंगतदार सामना होणार यामध्ये मात्र शंका नसेल. कारण संदीप कदम जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत धावांचा पाऊस नक्कीच पडेल. पहिला चेंडू, हा चेंडू मात्र भरकटला जातोय. पंचांनी त्या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलाय. वाईड बॉलचा कॉल आहे. अवांतर धावेने धावसंख्येत वाढ, धावसंख्या 34 धाबा. आज जर आपण पाहिलं तर सकाळी शिंदे हायस्कूल येथे संपन्न झालेल्या स्पर्धेमध्ये, कॉर्पोरेट स्पर्धेमध्ये संदीप कदम यांनी वैयक्तिक 53 धावेंची नाबाद खेळी केलेली आहे आजच. आणि मी देखील तिथेच होतो कॉमेंट्री कक्षामध्ये. आता देखील तेच चित्र दिसेल का? पुन्हा एकदा चेंडू आपण पाहतोय भरकटला जातोय. पुन्हा एकदा वाईड बॉल आहे. सातत्याने आपण पाहतोय गोलंदाजी ही भरकटली जाते. गोलंदाजाला त्या ठिकाणी दंडित केलं जात आहे. दंडात्मक कारवाई करत असताना पंचांनी त्या ठिकाणी गोलंदाजाला वाईड बॉलचा कॉल केलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 35 धाबा, 35 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स, 4th ओव्हर इन प्रोग्रेस. चौथं षटक मैदानामध्ये आपण पाहतोय सुरू आहे. आज जर आपण पाहिलं तर या स्पर्धेदरम्यान व्यासपीठावरती जे अतिथी त्याचबरोबर मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा आयोजन कमिटीतर्फे सहर्ष स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आपण पाहतोय आजचा या स्पर्धेचा महाअंतिम दिवस, महाअंतिम सोहळा या मैदानामध्ये संपन्न होतोय. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र बॅटवरतून स्लाइस होतोय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक पाठमोराई चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्या दरम्यान दुहेरीचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 2 धावा ज्या पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 37 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये चौथ्याची सुरुवात. पहिल्या चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर अवांतर 2, त्याचबरोबर बॅटने आलेल्या 2, अशा एका चेंडूमध्ये तर 4 धावा आल्यात. धावसंख्येत 44 धावा हव्यात आणि 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 17 चेंडू आणि 44 धावा हे समीकरण आहे. संदीप कदम पुन्हा एकदा आपण पाहतो मॅन इन फॉर्म, जो स्ट्राईकला सज्ज आहे. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची कडा, बडी मछली जाल में, संदीप कदम झेलबाद. तिसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. मोठा फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. आता मात्र काहीसं संकटाचं वातावरण संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान या संघाच्या वरती नक्कीच येत आहे. नवीन बॅटर संघाचा संघनायक आहे अमर निवंगुणे. हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करण्यासाठी नक्कीच ओळखला जातो आणि खऱ्या अर्थाने संघनायकाला आता मात्र या संघाची जबाबदारी स्वीकारावी लागेल. धावसंख्या 37, 3 फलंदाज बाद, 16 चेंडू आणि 44 धावेंची गरज. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर उसळी घेतोय. पंचांनी त्या ठिकाणी वाईड बॉलचा कॉल केलाय आणि मला वाटतं लगेचच गोलंदाजाने तिसऱ्या पंचांचा या ठिकाणी पुकार केला. श्री शिवशंभूराजे प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जयंती निमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिर. आम्ही काम करतो धर्माचे म्हणून जगणे आमचे गर्वाचे, हे नक्कीच त्यांचं ब्रीदवाक्य आहे. रक्तदान शिबिराचं एक भव्य दिव्य आयोजन श्री शिवशंभूराजे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून रविवार दिनांक 14 मे 2023 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपल्याला आयोजित केलेलं पाहायला मिळत आहे. फेअर डिलिव्हरी आहे. हा चेंडू मात्र वाईड बॉल नसेल, निर्धाव चेंडू आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर कुठल्याही प्रकारची वाढ नसेल. धावसंख्या 37 धावांवरती स्थिरावलेली आहे. पहिले 2 चेंडू अवांतर, त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर पुढच्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा, त्यानंतर संदीप कदम सारखा फलंदाज झेलबाद, त्यानंतर हा चेंडू निर्धाव आहे. म्हणजे अमोल गाडेने नक्कीच कमबॅक केलंय आणि ते नक्कीच संघासाठी हिताचं काम आहे. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका. क्षेत्ररक्षक फार दूरवरती आहे. चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसलाय की काय, परंतु पुन्हा एकदा बॅकअप त्या ठिकाणी केलं जात आहे. 2 धावा पूर्ण आहेत. तिसरीचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 3 धावा, साज बाज और ताज. 4 आहे. पंचांनी त्या ठिकाणी चौकाराची घोषणा केलेली आहे. क्षेत्ररक्षकाने नक्कीच त्या ठिकाणी कबुली दिली आहे. 4 धावा, 4 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 41 धावा.
षटक क्रमांक मैदानामध्ये चौथं सुरू आहे. आतापर्यंत 10च्या सरासरीने धावसंख्या पुढे आपल्याला येताना पाहायला मिळते. 41 धावा झाल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आता देखील आपण पाहतोय तर 14 चेंडू आणि 40 धाव्यांची गरज आहे. 14-40 पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय उजयष्टीच्या लगत आहे. पंचांनी मात्र त्या ठिकाणी डॉट बॉल घोषित केलाय. सुरेंद्र दसवडकर यांच्याकडून मागे दिलेले 100 आणि आत्ताचे 200 असे 300 रुपये विजेत्या संघासाठी असतील. हा चेंडू नक्कीच आनंदी कार्पेट मिडॉपच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान पूर्ण होईल. 1 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 42 धावा. सुरेख असं क्षेत्ररक्षण केलंय. षटक क्रमांक मैदानामध्ये चौथं संपुष्टात येत आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 3 फलंदाज बाद 42 धावा. आता शेवटचे 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 39 धाव्यांची गरज आहे. ते कसे देणार? 500 दिले की देत नाहीत परत रिटर्न. कोणाच्या सुट्टी आहेत का बघा. 500 आता डायरेक्ट 500 लावा. जाऊ द्या मरू द्या, होऊ द्या खर्चात. हो सुट्ट्या आहेत का? आहेत का सुट्ट्या? आता हे काय दुकान आहे सुट्ट्या द्यायचं. अमर 500 सुट्टे दे ना. सुट्टे सुट्टे षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये 5व्याची सुरुवात होते. अशोक गायकवाड पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये अजून देखील 39 धावींची गरज आहे. 12 चेंडू आणि 39 धावा. नाव काय सांगायचं? सिद्धार्थ गायकवाड. नाव सांगणं म्हणजे अवघड. तिथं कोण देतंय? तिथे प्लेइंग 11 कोणाची? सिद्धार्थ गायकवाड. काय म्हणतात बोल की लहान पोर आहेत ना बॅनर बसी खेळू नको देऊ. काढतील ते बॅनर. लहान पोराचा बॅनर वाला आयोजक असं आयोजकांना विनंती आहे की समोरच्या बाजूला जो आपण फ्लेक्स लावलाय त्या फ्लेक्सच्या इथे जी लहान मुलं खेळत आहेत त्यांना थोडंसं लांब करा. तर ते फ्लेक्स फाडतील. आयोजक समोरच्या दिशेने पटकन जा. ते लहान मुलं नक्की काय उद्योग करतात ते बघा. पुढचा चेंडू अशोक गायकवाड यांचा त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. अमर निवंगुणे संघाचा संगनायक आहे परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मोठा फटका अजून देखील मैदानामध्ये आलेला नाही. 44 धावा झाल्यात. 3 फलंदाज बाद आहेत. शेवटचे 9 चेंडू आणि 37 धाव्यांची गरज आहे. 9 चेंडू आणि 37 धावा. पुढचा चेंडू. हा चेंडू मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा उसळी घेतोय. उजव्या इष्टीच्या लगात चेंडू मात्र डॉट बॉल आहे. काय गोलंदाजी केली आहे. फलंदाजी पाठोपाठ गोलंदाजी देखील अप्रतिम आहे. अशोक गायकवाड उर्फ दादा गायकवाड याची धावसंख्या आपण पाहिले तर 44 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये मला वाटतं 24 धावा खर्च केल्यात परंतु या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं. 2च धावा खर्च केल्यात
आता जेवढ्या धावा का बनवल्यात त्याच्यामधल्या काही धावा खर्च करायला काही हरकत नाही. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र स्क्वेअर कट खेळला, परंतु डीप पॉईंटचा खेळाडू त्या ठिकाणी चेंडूला आडवेल फेकी करेल, त्या दरम्यान मात्र सिंगल मिळणार. एका धावेने मात्र लक्ष साध्य करता येणार नाही, सातत्याने मोठे फटके खेळावे लागतील. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या होते ती 45 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये 5वं सुरू आहे. 45 धावा आतापर्यंत झाल्यात. लक्ष फार लांबवरती आहे. पुढचा चेंडू गजाननसाठी. हा चेंडू मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू हवेमध्ये, स्वतः गोलंदाजाने झेल टिपलाय. गजाननची खेळी देखील संपुष्टात. फलंदाज क्रमांक 4 बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. त्यांचं देखील शुभागमन होत आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, मनपूर्वक असं स्वागत. आणि स्वागत अशोक गायकवाडने अगदी सुरेखरित्या केलंय. फलंदाजाला बाद करून तंबूच्या आश्रयाला पाठवलंय. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. नाव आहे प्रवीण उभे. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 36 धावेंची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 6 षटकारांची गरज आहे. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय 6व्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवरती अमित शिळीमकर. 6 चेंडू आणि 36 धावेंची गरज आहे. बिल्डिंग आहे, ते तुम्ही स्कोरिंग दाखवणार आहे का त्याची? शो मॅच आहे ना ती, लाईव्हला दाखवावं लागेल. 5 ओव्हर 5. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये 6व्याची सुरुवात अवांतर धावेने होते. धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या होते ती 46 धावा. आतापर्यंत केलेली सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 81 धावांचा पाठलाग आहे. तो रोखण्याचं काम अगोदरच्या तिन्ही गोलंदाजांनी केलंय. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाज अमित शिळीमकर त्या ठिकाणी शेवटचा षटक हाताळतोय. हा चेंडू मात्र मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेमध्ये, झेलाची संधी. अशोक गायकवाड. चेंडू खाली, झेल टिपला जाईल. संघाचा संघनायक त्या ठिकाणी होतोय झेलबाद. 5वा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन डीजे. तर कोथरूड भागातील आयडियल या मैदानामध्ये सातत्याने क्रिकेटचा प्रसार करणारे आमचे परममित्र संतोषजी रानवडे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर सनी सरांचं देखील शुभागमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. नजर चुकीने जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांचा नामोल्लेख मी केला नसेल त्या सर्वच मान्यवरांचे मी पुन्हा एकदा माफी मागतो, परंतु त्यांचं स्वागत देखील तितक्याच आदराने या स्पर्धेदरम्यान करतोय. प्रवीण उभे नॉन स्ट्राईकला आहे. तर नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये येतोय ऋषी. प्रवीण उभे यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. सुरेश कानगुडे यांच्याकडून. प्रवीण उभे या भागातील सर्वांच्या परिचयाचा लाडका खेळाडू आहे. हा चेंडू मात्र फुल्लर लेनचा आणि त्या दरम्यान हा चेंडू मात्र डॉट बॉल आहे. सुंदर चेंडू हाताळला. गोलंदाजाचं सर्वात प्रभावी अस्त्र म्हणजे यॉर्कर पद्धतीचा चेंडू आहे फुल्लर लेनचा, आणि त्या दरम्यान हा चेंडू मात्र फलंदाजाला कळू शकला नाही. चेंडू मात्र डॉट बॉल आहे. 46 धावेंवरती ही धावसंख्या तंबू ठोकून उभी आहे. कुठल्याही प्रकारची हालचाल नाही. मोठा प्रहार, बिग हिट.
चेंडूला दाखवला आसमान, आसमानी टोला, शिवरायांचा छाबा, मिळाल्यात पूर्णपणे 6 धावा. षटकार. फायनलच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचला. 6 चेंडूंमध्ये 36 धावेंची गरज होती, परंतु अमित शिळीमकर यांनी केलेला अचूक मारा. आता मात्र समीकरण आपल्या समोर येत आहे. मात्र पुन्हा एकदा ही स्पर्धा उद्यास आली आणि आज या स्पर्धेचा महाअंतिम दिवस आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अमित यांचा, हा देखील चेंडू ऑन साईडला खेळलाय. आता मात्र स्ट्राईकला प्रवीण उभे आणि सर्वांचा लाडका पव्या आपण पाहतोय स्ट्राईकला आहे. या भागातील सिंहगड रोड परिसरातील सर्वांच्या परिचयाचा सर्पमित्र आपण पाहतोय आता स्ट्राईकला आहे. कैलास मामा येवले प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक. त्याचबरोबर सुरेश कानगुडे यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपये आहेत. पाहूया या चेंडूवरती काय होत आहे. हा चेंडू मात्र फुल्लरलेनचा षटकार मात्र जाऊ शकला नाही, परंतु झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. प्रवीण उभे गोल्डन डकचा शिकार. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे संतोष भाऊ यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, मनपूर्वक स्वागत आहे. आज आपल्याला 40+ देखील महासंग्राम फायनलची मॅच पाहायला मिळेल. त्यासाठी हे सर्व खेळाडू आज मैदानामध्ये येत आहेत. पुढचा चेंडू, एक चेंडू 29 धावा. हा चेंडू नक्कीच समोरच्या दिशेने खेळला आहे, परंतु 1 धाव. आणि या पर्वाच्या फायनलमध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आदिश्री एंटरप्राइजेस. एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी. प्रेक्षक वर्गाला विनंती असेल या संघाला समर्थन टाळ्यांनी नक्कीच द्यायचं आहे. चला आपण लाईन मध्ये पटकन बाहेर या आणि संभाजीराजे गोसावी संघाला विनंती आहे की आपण शेक हँड करण्यासाठी मैदानामध्ये जायचं आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ लावू नका. त्याचबरोबर विजयी संघासाठी या ठिकाणी पारितोषिक होतं 300 रुपयांचं. सिद्धार्थ गायकवाड आणि सुरेंद्रजी दसवडकर या दोन्ही मान्यवरांच्या वतीने 300 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी आदिश्री एंटरप्राइजेस या संघाला प्रदान करण्यात येणार आहे. दोन्ही संघांनी एकमेकांशी हात मिळवणी करायची आहे आणि अगदी लाईन मध्ये या ठिकाणी येऊन दोन्ही संघांनी एकमेका संघातील खेळाडूंचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. ज्यांनी बक्षीस लावलंय त्यांनी त्यांच्या हातानेच बक्षीस द्यायचं, आमच्याकडे देऊ नका. चला, मॅन ऑफ द मॅच हा देखील किताब या ठिकाणी दिला जाईल. तोपर्यंत मॅचला पुढच्या सुरुवात होईल. मी या ठिकाणी दत्ताभाऊ करंजकर आपण या, कैलास मामा आपण पण या, कारण आज फक्त मान्यवरांना तिथे बसायचं नाहीये, ते इथे येऊन देखील आपल्या हस्ते या ठिकाणी पारितोषिक द्यायचंय. शितोळे सर आपण पण या, या या मी आहे इथं. भूमकर साहेब या, अमर खेडेकर आपण पण या. बस